एक हुकुमशाह आपला फोटो साबणावर छापून घेतो. एक हुकुमशाह भाताचा एक एक दाणा मोजतो. एक जण सापाचं हृदय खातो. एकाने तर चक्क आयुष्यभर दातच घासले नाहीत, तर एकाने पूर्ण देशातले काळे कुत्रेच मारून टाकले. नमस्कार मंडळी, मी आहे लक्ष्मीकांत आणि तुम्ही बघताय सॉर्ट आउट. आज आपण बोलणार आहोत हुकुमशहांच्या अजब गजब अंगावर शहारे आणणाऱ्या दुनियेबद्दल. ही गोष्ट फक्त सत्तेची नाहीये, तर त्यांच्या डोक्यात नेमकं काय चालतं, त्यांच्या भीतीची आणि त्यांच्या निर्दयपणाची आहे. असं म्हटलं जातं की हुकुमशहा खरं तर आपल्या लोकांनाच घाबरलेले असतात. ते खरंच ताकदवान नसते, तर सत्तेत बसायला त्यांना दहशत, मारामाऱ्या आणि जबरदस्तीचा आधार घ्यावा लागला नसता. हिटलर असो, स्टॅलिन असो किंवा माओ, इतिहास सांगतो या लोकांनी बाहेरच्या शत्रूंपेक्षा आपल्याच देशातल्या जास्त माणसांना मारून टाकलं. एक कडू सत्य म्हणजे प्रत्येक हुकुमशहाची एक शेवटची तारीख ठरलेली असते. एक दिवस असा होतो की त्यांचा कार्यक्रम फिक्स असतो. याच विषयावर राजीव डोगरा यांचं ऑटोक्रॅट्स नावाचं एक पुस्तक आलंय. डोगरा साहेब अनेक देशात भारताचे राजदूत होते. या पुस्तकात त्यांनी जगभरातल्या हुकुमशहांचं डोकं कसं चालतं, ते कसे वागतात आणि त्यांचं आयुष्य खोलवर उलगडून सांगितलंय. डोगरा रोमानियाच्या हुकुमशहा निकोलिया चाउसेस्कूचं उदाहरण देतात. चाउसेस्कू मरून 10 वर्ष झाली होती, तरी तिथले लोक अजूनही सावलीलाही घाबरत होते. रस्त्यावर चालताना, बागेत बसताना लोक सारखे मागे वळून बघायचे, जसं कोणी त्यांचा पाठलाग करतोय. कोणी बाकावर बसून वर्तमानपत्र वाचत असेल तर आजूबाजूचे लोक पाहायचे, कुठं त्या पेपराला भोक तर नाही ना, आणि कुणी आपल्यावर नजर तर ठेवत नाहीये ना. रोमानियाचा प्रसिद्ध नट आयन कारामितूर सांगतो, आमच्यावर सतत पहारा असायचा. कोणाला भेटायचं, कोणाशी बोलायचं, किती वेळ बोलायचं, हे सगळं सरकार ठरवायचं. तू काय खाणार, किती खाणार, काय गोष्टी खरेदी करणार, हे सुद्धा सरकारच सांगायचं. तुझ्यासाठी काय बरं आहे आणि कितपर्यंत, हेही सरकारच ठरवायचं. अनेकांचं असं मत आहे की हुकुमशहांच्या क्रूरपणामागं त्यांचं लहानपण जबाबदार असतं. मुसोलिनी लहानपणापासूनच तापट स्वभावाचा होता. 10 वर्षाचा असताना त्याने पेन नाईफने एका मुलावर हल्ला केला आणि त्याला शाळेतून हाकलून दिलं. 20 वर्षापर्यंत त्याने अनेकांवर चाकू हल्ले केले. त्यात त्याची गर्लफ्रेंड सुद्धा होती. स्टॅलिनही लहानपणी खूप बंडखोर होता. दुकानं पेटवणं, बॉम्ब फेकणं आणि पक्षासाठी पैसे जमवायचं, लोकांचं अपहरण करणं, हे सगळं त्याने केलं. नंतर त्याने स्वतःचं नाव स्टॅलिन ठेवलं, कारण तो स्वतःला लोखंडासारखा लोहपुरुष मानायचा. हुकुमशहा सत्तेत बसतो तेव्हा त्याला एकच ध्यास असतो, काहीही झालं तर सत्ता हातातून जायला नको. त्यामुळे त्याचं वागणं अंदाजाबाहेरचं आणि धोकादायक होत जातं. मीडिया गप्प केला जातो, सगळीकडे नजर ठेवली जाते आणि जो विरोध करतो त्याला गाठ बांधली जाते. जवळजवळ सगळेच हुकुमशहा हे प्रचारात उस्ताद असतात. मुसोलिनीला माहिती होतं विमान उडवतानाचा त्याचा फोटो हा 1000 लेखांपेक्षा जास्त काम करतो. त्याने शाळांमध्ये मोफत रेडिओ दिले, चौकात चौकात लाऊडस्पीकर लावले, त्याचा फोटो साबणावर छापला, जेणेकरून लोक आंघोळ करतानाही फक्त त्यालाच बघतील. त्याच्या ऑफिसच्या लाईट्स रात्रभर चालू असायच्या. लोकांना वाटायचं चायला हा माणूस रात्रंदिवस देशासाठी राबतोय. हिटलर हा हुकुमशहा होता, पण शाकाहारी होता. शेवटच्या दिवसात तो फक्त सूप आणि उकडलेले बटाटे खायचा. किम जोंग इलला शार्क फिन आणि कुत्र्याचं मांस खूप आवडायचं. त्याच्याकडे बायांची एक टीम होती जी पाहायची की त्याच्या भाताचा एक एक दाणा आकाराने, रंगाने अगदी तसाच आहे की नाही. पोल पॉटला सापाचं हृदय खायला खूप आवडायचं. त्याचा स्वयंपाकी सांगतो, साप मारून आधी त्याचं विष सुकवायचे, मग त्याचं रक्त वाईन सोबत द्यायचे. इदी अमीन बद्दल एक अफवा होती की तो माणसांचं मांस खायचा. त्याला विचारलं असता तो म्हणाला एकदा की मला माणसांचं मांस आता आवडत नाही, कारण ते फार खारट लागतं. तो रोज 40 संत्री खायचा, कारण त्याला वाटायचं की ते नैसर्गिक वायग्रा म्हणून. माओ जेदोंगने आयुष्यभर कधीच ब्रश केला नाही. तो फक्त ग्रीन टीने तोंड धुवायचा. शेवटी दात हिरवे पडले आणि त्याच्या हिरड्या सडल्या. डॉक्टर म्हणाले, ब्रश कर बावा. तेव्हा माओ म्हणाला, सिंह कधी दात घासत नाही. बर्माचा हुकुमशहा नेविन अंकावर फार विश्वास ठेवायचा. कोणीतरी त्याला सांगितलं की 9चा नंबर तुझ्यासाठी फार लकी आहे. त्याने 100 कॅचच्या नोटा बंद केल्या आणि 90 कॅचच्या नोटा चालू केल्या. परिणाम, देशाची अर्थव्यवस्थेची वाट लागली.
अल्बानियाचा हुकुमशाह एन्वर होक्शा नेहमी हल्ल्याच्या भीतीत असायचा. त्याने देशभर 7.5 लाख बंकर बांधले. भीती इतकी होती की त्याने आपला बॉडी डबल बनवला. तो भाषण द्यायचा, फॅक्टरी उघडायचा आणि गरज पडली तर कॅमेऱ्यासमोर मरायचं नाटकही करायचा. हैतीचा हुकुमशाह फ्रान्सवा डुवालिये इतका अंधश्रद्धाळू होता की त्याने देशातले सगळे काळे कुत्रे मारून टाकायला सांगितले. आणि इराणचा सद्दाम हुसेन, बापरे बाप, सत्तेत येताच त्याने पक्षाची बैठक बोलावली. ती बैठक रेकॉर्ड होत होती. तिथेच त्याने 66 लोकांना देशद्रोही ठरवून टाकलं. नाव पुकारायचा आणि गार्ड त्यांना उचलून बाहेर घेऊन जायचा. जे उरले ते भीतीनं थरथरत होते आणि सद्दामची निष्ठा गात होते. त्याच दिवसापासून अख्खा इराक सद्दामचा झाला होता. तर मंडळी, हुकुमशाह अचानक तयार होत नाहीत. आपला आवाज न उठवणे, आपली भीती, आपली अंधभक्ती यातूनच ते घडत असतात. इतिहास सांगतो, जेव्हा प्रश्न विचारणं हा गुन्हा ठरतो आणि ताकदलाच देव मानलं जातं, तेव्हा हुकुमशाही राजवटीची सुरुवात होते. आता तुम्हीच सांगा, आजच्या काळात तुम्हाला कोणता नेता हुकुमशाह वाटतो आणि पुढची खरी कोणती भयानक गोष्ट तुम्हाला सॉर्ट आउट होताना ऐकायची आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण प्रश्न विचारणं हेच खरंच स्वातंत्र्य आहे. मित्रांनो, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर सॉर्ट आउट बाय लक्ष्मीकांत या चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून्ड फॉर मोर अपडेट्स. भेटूया लवकरच.